लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की आता विश्वाच्या आईला जान्हवीचं सत्य समजणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं पाहायला मिळत आहे की जान्हवी तनुजा या नावाने विश्वाच्या घरी राहत असते. पण सईचं आणि विश्वाचं नातं वाचवण्यासाठी जान्हवी खरी ओळख विश्वाला सांगणार असते. पण प्रत्येक वेळी जान्हवी आणि विश्वा एकटे नसतात, त्यामुळे खरी ओळख तिला सांगता येत नसते. पण पुढे मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की विश्वाला समजणार आहे की त्याच्या घरी काम करणारी तनुजा ही जान्हवी आहे. कारण हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर त्या मालिकेमध्ये जान्हवीचं नाव हे चंदना दाखवण्यात आलेलं आहे. तर होतं असं की जान्हवी विश्वापासून घरामध्ये नेहमीच लपत असते. पण एक दिवस विश्वाला समजतं की त्याच्या घरी असलेली चंदना ही जान्हवी आहे आणि मग विश्वा जान्हवीला सगळा प्रकार विचारतो. आणि मग जान्हवी सुद्धा विश्वाला जयंतबद्दल सगळं काय सांगते की जयंत हा माझ्याबरोबर नेहमीच विचित्र वागायचा. वेंकी दादाला सुद्धा जयंतनेच मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आजीला सुद्धा जयंतनेच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या मित्रांना सुद्धा जयंतनेच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी मी खोटं मरण्याचं नाटक केलं आणि मग त्यानंतर मी तुझ्या घरी आले. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर विश्वाला मोठा धक्काच बसतो की जयंत हा जान्हवी बरोबर किती विचित्र वागायचा. आणि मग नंतर विश्वा जान्हवीला सांगतो की आपण याबद्दल तुझ्या घरच्यांना सांगूया. यावर जान्हवी म्हणते की मी याबद्दल कोणाला काहीच सांगू शकत नाही, कारण जयंतच्या ओळखी या शहरामध्ये खूप आहेत. आपण जयंतच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जरी गेलो तरी सुद्धा जयंत 2 दिवसामध्ये जेलमधून बाहेर येईल. आणि मग जयंत बाहेर आल्यानंतर तो माझ्या घरच्यांना आणि मला परत त्रास द्यायला सुरुवात करेल. त्यामुळे मला जयंतपासून नेहमी लपूनच राहावं लागेल, कारण जर जयंतला समजलं की मी जिवंत आहे तर तो मला त्याच्याकडे परत घेऊन जाईल. आणि मग त्यानंतर विश्वासुद्धा जान्हवीला ठीक आहे म्हणतो आणि जान्हवीला तो लपण्यासाठी मदत करत राहतो. आणि मग त्यानंतर विश्वा हा जान्हवीला त्यांच्या दुसऱ्या घरी लपायला सांगतो, कारण जयंत हा विश्वाच्या घरी सारखंच येत असतो. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी जेव्हा विश्वाच्या दुसऱ्या घरी राहत असते तेव्हा विश्वा जान्हवीसाठी त्याच्या घरून जेवण घेऊन जात असतो. आणि मग जेव्हा विश्वा जान्हवीसाठी जेवण घेऊन जात असतो तेव्हा विश्वाची आई ते पाहते. आणि मग विश्वाच्या आईला वाटतं की विश्वा रोज जेवण घेऊन कुठे जातो. आणि मग हेच पाहण्यासाठी विश्वाची आई विश्वाच्या पाठीमागे जाते. आणि मग विश्वाची आई लपून बघते तर विश्वा हा जान्हवीला डबा देत असतो. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाची आई लक्ष्मी निवास यांच्या घरी जाते आणि तेव्हा जान्हवीच्या आजीची तब्येत सुद्धा बरी झालेली असते. जान्हवीची आजी बोलत असते. तेव्हा जान्हवीची आजी विश्वाच्या आईला सगळं काय सांगून टाकते की जयंत हा राक्षस आहे आणि जयंतनेच मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जान्हवी सुद्धा जिवंत आहे. आणि मग त्यानंतर विश्वाची आई लक्ष्मीला म्हणते की जान्हवीचा फोटो दाखवा. आणि मग त्यानंतर लक्ष्मी जान्हवीचा फोटो दाखवते. आणि मग जान्हवीचा फोटो पाहिल्यानंतर विश्वाच्या आईला मोठा धक्काच बसतो. तिला समजतं की तिच्या घरी काम करणारी चंदना ही जान्हवी आहे आणि विश्वाचं या जान्हवीवर प्रेम होतं आणि जयंतपासून लपण्यासाठी जान्हवीने हा बनाव केलेला आहे हे सगळं तिच्या लक्षात येतं. तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. म्हणजेच एकंदरीत पाहता आता लवकरच विश्वाला आणि विश्वाच्या आईला जान्हवीचं सत्य समजणार आहे. तर मालिकेमधला हा भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.